आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। ठाण्यामध्ये उद्यानावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये श्रेयवाद। राजमाता जिजाऊ उद्यानाचं दोनदा उद्घाटन। सोमवारी भाजपकडून सकाळी उद्घाटन तर दुपारी शिंदेंच्या हस्ते उद्यानाचं उद्घाटन। उद्यानासाठी निधी आम्ही आणला, नरेश म्हस्केंची प्रतिक्रिया। तर उद्यानातील कामकाजाबाबत चौकशी करणार, रमेश अंबरेंचं वक्तव्य। संगमनेरमध्ये 9,500 बोगस मतदार, अनेक जण दुबार तर काही स्थानिक नसलेल्यांची नावं। निवडणूक आयोग बनवा-बनवीचा प्रकार करतंय का, बाळासाहेब थोरातांकडून शंका उपस्थित। नंदुरबारमध्ये शेतकऱ्यांनी पंचनामे होत नसल्याची तक्रार माजी कृषी मंत्री कोकाटेंकडे केली। कोकाटेंची कार थांबवत शेतकऱ्यांनी तक्रार दिली। शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर कोकाटेंनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन करत पंचनाम्याचे आदेश दिले। बच्चू कडू नेहमीप्रमाणे सरकारला ब्लॅकमेल करत आहेत असं रवी राणांनी म्हटलंय। बच्चू कडूही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटले। माझं राजकीय पुनर्वसन करा, मला पद द्या अशी मागणी बच्चू कडूंनी शिंदेंकडे केली असा दावा आमदार रवी राणांनी केला आहे। दिवाळीनिमित्त संतोष देशमुखांच्या कुटुंबानं घेतली शरद पवारांची भेट। वैभवी देशमुखनं शरद पवार आणि सुप्रिया सुळेंना पेंटिंग भेट दिली। संतोष देशमुखांची कन्या वैभवीला मेडिकलला प्रवेश मिळाल्यानं पवारांनी तिचं अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या। पंतप्रधान मोदींचं देशवासियांना दीपावलीचं पत्र। दीपावलीच्या शुभप्रसंगी पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना संबोधित करत भावनिक पत्र लिहिलं। 270 जणांच्या नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणानंतर 4 पानांचं पत्रक जारी। नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीकडून तेलुगू भाषेमध्ये पत्रक जारी। पत्रक जारी करत रुपेश आणि भूपती यांचा गद्दार म्हणून उल्लेख तर शस्त्र सरकारकडे सोपवून चळवळ विकल्याचा आरोप। दिवाळीच्या मुहूर्त ट्रेडिंग सत्रामुळे शेअर बाजारामध्ये तेजी। सेन्सेक्स 267 अंकांनी वाढला तर निफ्टी 80 अंकांनी वाढला। इन्फोसिस, टेक महिंद्रा आणि टाटा मोटर्स सारख्या शेअर्समध्ये मोठी खरेदी। राज्यामध्ये आरोग्य योजनांच्या अंमलबजावणीसाठी आता स्वतंत्र वॉर रूम। मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार यांच्या अध्यक्षतेखाली वॉर रूम स्थापन। वॉर रूमसाठी 12 सदस्यीय समितीची स्थापना। सर्व आरोग्यविषयक योजनांचं एकत्रीकरण करणार।